NPW BCR मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की ज्यावेळी कॅल्क्युलेशनचा पार्ट येईल त्यावेळी प्रेझेंटी भरपूर पाहिजे. आणि तुमची प्रेझेंटी खूप कमी आहे. पुन्हा ठीक आहे, NPW BCR वगैरे आपण पाहूया. आता या लेक्चरला आपण सध्या रिपीटच एखादा टॉपिक घेऊया. सर्व बँक विषयीच मिड एक्झाम तुमच्या लक्षात आला असेल तर पहा. बऱ्याच जणांचा स्कोर मी पाहिला, छोट्या छोट्या मिस्टेक्स केलेल्या आहेत बऱ्याच जणांनी. ज्यांना आवाज माझा येतोय त्यांनी जरा मला तुमचं 4th सेमिस्टरचं टाइम टेबल जरा सेंड करा व्हॉट्सअप ग्रुपवर. फास्ट जरा मला 4th सेमिस्टर लेक्चरचं टाइम टेबल जरा मला सेंड करा व्हॉट्सअपला. इकॉन ग्रुपवर सेंड केलं तरी चालेल. इकॉनॉमिक्स ग्रुपवर सेंड करा जरा. ओके 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 ओके. इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स IRR विषयी आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे. आज स्टुडंट्स खूप कमी आहेत, पण ठीक आहे, आपलं लेक्चर रेकॉर्ड होत असतं त्यामुळे काही जण रिपीट ऐकू शकतील. अनदर वे ऑफ युझिंग द इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम. आता इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम और इन्क्रिमेंटल कॅश फ्लो, आता हे काही रिपीट सांगायची गरज नाही. For measuring the worth of a project, you find the discount rate that makes the net present worth of the incremental net benefit stream or incremental cash flow equal is 0. आता इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स हा कसा ठरवायचा?
बरोबर. तर दिस डिस्काउंट रेट इज कॉल्ड द इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स. इट इज द मॅक्झिमम इंटरेस्ट that a project would pay for the resources used if the project is to recover its investment and operating cost and still break even. It is the rate of return on capital outstanding per period while it is invested in the project. बघा म्हणजे रेट ऑफ रिटर्न्स हा इन्क्रिमेंटल कॅश फ्लो म्हणजे काय आपल्याकडे आपण पाहिलेलं आहे कॅश फ्लोच्या बाबतीत आणि त्यातल्या त्यात आपण NPWBCRच्या वेळी बघितलेलं आहे की कॅश इन आणि कॅश आउट फ्लो. तर इन्क्रिमेंटल कॅश फ्लो फॉर मेजरिंग द वर्थ ऑफ प्रोजेक्ट इज टू फाइंड the discount rate that makes the net present worth of the incremental net benefit stream or incremental cash flow equals zero. बघा आता असं एक्सप्लेन करण्यापेक्षा आपण असं पाहूया. मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं होतं की तुम्ही एक प्रोजेक्ट रन करता आणि त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला जो काय बेनिफिट होतो किंवा प्रॉफिट होतो तो आपण कसा कॅल्क्युलेट होतो. तर समजा 100 रुपये तुम्ही त्याच्यामध्ये यूज केले आणि तुम्हाला पर इयर त्याच्यापासून एक 30 रुपये किंवा 30% म्हणजेच 30 रुपये प्रॉफिट तुम्हाला होतो. तर पर इयर तुम्हाला 30 रुपये प्रॉफिट होतो. आता हा झाला तुमचा 30% हा इंटरनल रेट ऑफ रिटर्न. ओके. मग हा 30% होतोय हा कसा काढला आपण. तर 100 रुपयाचे काही यूज केले बरोबर बेनिफिट जो काय झाला ओके त्याच्यावरून हा इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स काढले. ज्या काही त्या 100 रुपये यूज करण्यामुळे पर मंथ कॅश इन होत होती कॅश आउट होत होती बरोबर. कॅश इन आणि आउट ही प्रोजेक्ट मध्ये होत असताना प्रोडक्ट विकला जात होता प्रोडक्ट तयार होत होता प्रोडक्ट विकला जात होता प्रोडक्ट तयार होत होता. त्यामुळे प्रोडक्टची कॉस्टिंग केली जात होती त्याला रिटर्न प्राइस मिळत होती. प्राइस मायनस कॉस्ट हा आपल्याला एक कॅश फ्लो तयार होत होता बरोबर. पर मंथ तुम्हाला त्या प्रोडक्ट पासून सब काही बेनिफिट्स मिळत होता बरोबर. आता हा पूर्ण वर्षाचा बेनिफिट ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट केला त्यावेळी तो एक समथिंग रेट मध्ये तुम्ही त्याला डिस्क्राईब केला तर तो किती होता तर 30% होता. ओके. मग हा 30% हा तुमचा IRR झाला इंटरनल रेट ऑफ रिटर्न. ओके. आता हे 30 रुपये आता बरेच वेळा IRR हा मार्केटशी रिलेटेड राहतो. मग मार्केट कशाशी रिलेटेड राहतं तर बघा आपण प्रॉफिटमध्ये आहोत की लॉसमध्ये आहोत हे IRR वरून जर ठरवायचं झालं तर मी एक इझी मेथड सांगतो विद्यार्थ्यांना. कोणती तर तुम्ही बँक लोन ज्यावेळी घेता त्यावेळी किती टक्के इंटरेस्ट रेट न मिळतं तुम्हाला. तर त्याचा रेट ऑफ रिटर्न्स काय असतो इंटरेस्ट रेट बँकेचा. तर समजा आता मार्केटमध्ये 10% किंवा 7% सुद्धा लोन मिळतं. समजा तुम्हाला 10% लोन मिळालेलं आहे एखाद्या व्यक्तीने एका बँकेचं लोन काढलेलं आहे आणि ते 10% पर इयर बरोबर या रेशोनं घेतलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट मधून 30% पर इयर प्रॉफिट हा राहतोय बरोबर. मग इथे काय होईल मार्केट रेट ऑफ रिटर्न हा बँकेच्या रेट ऑफ रिटर्न जो आहे त्याला आपण कन्सिडर करू किंवा तोच आपण मानू. जर बँकेचा 10% आहे आणि तुमच्या प्रोजेक्टचा 30% आहे तर तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात की लॉसमध्ये. ऑब्व्हियसली तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात कारण समजा त्या बँकेचं लोन तुम्ही घेतलेलं आहे आणि ते लोन क्लिअर करण्यासाठी तुम्हाला 10% हे व्याजाचे भरावे लागणार आहेत बरोबर. आणि मुद्दलासाठी म्हणजे
त्या बँकेत जे काय तुम्ही लोन घेतलेलं आहे ते कॅपिटल रिटर्न करण्यासाठी तुम्हाला वरचे समजा 10% 15% यूज होतील, ते सगळे वजा जाता सुद्धा तुम्हाला 5% 10% प्रॉफिट मार्जिन राहू शकतं. म्हणजे तुम्ही सर्वाय करू शकता. पुढचे 1 वर्षभर तुम्ही स्वतः सर्वाय करून तुम्ही बँकेचा हप्ता नील करून, बरोबर, तुम्ही त्याचा इंटरेस्ट पे करून 4 पैसे तुम्हाला त्या प्रॉफिट मधून बेनिफिट राहू शकतो. बट जर तुमचा इयरलीच रेट ऑफ रिटर्न तुमच्या प्रोजेक्टचा IRR हा जर 10% पेक्षा कमी असेल, जर तुम्ही बँकेतच लोन 10% न घेतलेला आहे आणि जर तुम्हाला 5%च प्रॉफिट जर पूर्ण इयर मध्ये राहत असेल, तर तुम्ही बँकेचे पैसे रिटर्न करू शकता का? नाही करू शकत. शिवाय तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस हँडल करू शकता का? रन करू शकता का? नाही करू शकत, कारण प्रॉफिटच कमी असेल, बरोबर. इंटरनल रेट ऑफ रिटर्नच कमी असेल, रिटर्नचा अर्थ आपल्याला मिळणारे पैसे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न कमी असेल, मार्केट मार्जिन ज्याला आपण म्हणतो ते कमी असेल, तर तुम्हाला तेवढा प्रॉफिट होणार नाही, तुमचा लॉस आहे, आणि त्यामुळे तुम्ही बँकेचे हप्ते क्लिअर करू शकत नाही. म्हणजे IRR हा सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की ज्याच्यावर असं ठरतं की हा प्रोजेक्ट वायबल आहे, इनवायबल आहे, फिजिबल आहे, बरोबर. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे, रिलायबल, वायबल, फिजिबल या सगळ्या कसल्या टेस्ट आहेत. इकॉनॉमिक वायबिलिटी, आपल्या चार्ट एक्झरसाइजचं नेमच काय आहे पहा, टेस्टिंग ऑफ इकॉनॉमिक वायबिलिटी ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे मोठ्या कालावधीसाठी असलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर, किंवा खूप जास्त कालावधीसाठी असलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वायबल आहे की नाही हे चेक करायचं. म्हणजे मी एखादा प्रोजेक्ट पुढे 5 वर्षाचं विजन ठेवतोय आणि 5 वर्षासाठी म्हणून मी एक प्रोजेक्ट रन करतोय, तर तो माझ्या दृष्टीने वायबल आहे की नाही, इकॉनॉमिक वायबिलिटी प्रोव्हाइड करतो की नाही, बरोबर, हे आपण चेक करतो. आणि ते मार्केट रेट आणि तुमच्या प्रोडक्टचा किंवा तुमच्या प्रोजेक्टचा IRR या दोन्हीच्या रेशोवर डिपेंड राहतं, बरोबर. सो आता IRR चा फॉर्म्युला काय तयार होईल इथे, हे पहा, इथे फॉर्म्युला आलेला आहे, तुम्ही बारकाईने पाहू शकता. अनहॅपीली देर इज नो फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता तुम्ही मगाशी म्हटलं असाल सर तुम्ही 30% कसं काढलं आणि 30% म्हणताय, तुम्ही डायरेक्ट सांगितलं म्हणून आम्ही कंपॅरिझन करू शकतो, पण 30% कसं काढलं, तर बघा इथं तेच क्लिअर केलेलं आहे की अनहॅपीली देर इज नो फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द इंटरनल रेट ऑफ return, we are forced to resort to a systematic procedure of trial and error. आणि हे ट्रायल अँड एरर आहे, टू फाइंड द डिस्काउंट रेट विच विल मेक द नेट प्रेझेंट वर्थ ऑफ द इन्क्रिमेंटल नेट. आता बँकेचं लोन घेतलेलं आहे म्हणून आपण कंपॅरिझन केलं की मार्केटशी रिलेटेड, मार्केट हे बँकांवर चालतं असं आपण एक इन जनरल म्हणतो, म्हणून आपण बँकेचा रेट आणि प्रोजेक्टचा रेट दोन्हीचं कंपॅरिझन केलं. पण मार्केटचा रेट हा बँकेचा रेट एवढा राहीलच असंही नाही. आता बघा कोरोना कालावधीमध्ये लोक, आता तुम्हाला म्हणताना ऐकलं असेल तुम्ही की बँकेचं तर व्याज चालू आहे आणि इन्कम तर काहीच नाही, मग अशा वेळी मार्केट रेट कमी होऊ शकतो पण बँकेचा रेट जास्त राहू शकतो, बरोबर. किंवा काही वेळा काय होऊ शकतं, बँकेचा रेट कमी राहू शकतो, मार्केट रेट वाढू शकतो. मग मार्केट किती हे आपण ठरवू शकतो का? नाही. आणि म्हणून आपला IRR हा एक्झॅक्टली वायबल, हा आपण फक्त कंपॅरिझन करू शकतो. आपण फक्त काय करू शकतो, त्या दोन्हीला पुढे ठेवून ट्रायल बेसिसवर एक अज्युम करू शकतो. ओके, आता तेच खाली फॉर्म्युलामध्ये दिलंय बघा. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या base stream equals 0. The rule for interpolating the value of the internal rate of return lying between discount rates to high one on
side and too low on the other is. Then IRR is equal to lower discount rate plus डिफरन्स बिटवीन द डिस्काउंट रेट. त्या दोन्हीचा डिफरन्स किती आहे, म्हणजे मगाशी मी सांगितलं तुम्हाला 30% आणि 10% बँकेचा, तर दोन्हीचा डिफरन्स किती आला, 30 मायनस 10 म्हणजे 20. लोअर डिस्काउंट रेट काय होता, तर 10, बँकेचा 10 होता, तुमचा 30 आहे, बरोबर. लोअर डिस्काउंट रेट आणि त्याच्यामध्ये साईन तिथं आलेलं नाहीये, पुढे अजून तो फॉर्म्युला कंटिन्यू आहे की प्रेझेंट वर्थ ऑफ इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम म्हणजे कॅश फ्लो ऍट लोअर डिस्काउंट रेट. म्हणजे बँकेचा सुद्धा आपण 10% पकडलेला आहे, पण तो नाही, लोअर जो तुमच्या प्रोजेक्टचा समजा लोअर त्याच्यापेक्षा पण जर काय अजून लोअर येत असेल तर तो तिथं ऍड होईल. पण सध्या आपण बँकेचा म्हणून पकडून पाहूया, तर तिथं 10 येईल अपॉन सम ऑफ द प्रेझेंट वर्थ ऑफ द इन्क्रिमेंटल नेट बेनिफिट स्ट्रीम कॅश फ्लो ऍट द टू डिस्काउंट रेट्स साइन्स इग्नोर. ओके, मग एक फॉर्म्युला तयार झाला आणि त्याच्यानुसार मग आपण काय केलं, तर बीटी मायनस सीटी, कारण मगाशी आपण ते काढलेलं होतं एनपीडब्ल्यू, मगाशी इन द सेन्स अगोदर आपण एनपीडब्ल्यू काढतो कधी पण, त्यामुळे आपण बीटी मायनस सीटी अपॉन 1 प्लस आय रेस टू टी इज इक्वल टू 0. 0 आहे हे कॅल्क्युलेट किंवा कन्सिडर करूनच आपण पुढे निघालो. इंटरनल रेट ऑफ रिटर्न, बेनिफिट इन ईच इयर, कॉस्ट इन ईच इयर. बघा मी मग सांगितलं बेनिफिट इन ईच इयर, प्रत्येक महिन्यामध्ये बेनिफिट होत असणार आहे. कॉस्ट इन ईच इयर, प्रत्येक महिन्यात कॉस्ट येत असणार आहे. प्रोडक्ट तयार करून विकला जातोय म्हणजे प्रत्येक महिन्यात त्याला काहीतरी तयार करण्यासाठी खर्च येतोय, विकल्यानंतर काहीतरी बेनिफिट म्हणजे फायदा राहतोय, बरोबर. ह्या दोन प्रोसिजर आहेत की ज्या वर्षभर फॉलो होणार आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फ्लो म्हणतो, बरोबर. इन ईच इयर, टी इज इक्वल टू टाइम, बरोबर, अँड एन इज इक्वल टू नंबर ऑफ इयर्स, बरोबर. अँड आय इंटरेस्ट रेट. आता इंटरेस्ट रेट इथं आला म्हणून आपण मगापासून बँकेशी कंपॅरिझन करतोय. इथपर्यंत समजतंय का, बघा. बाळांनो, फॉर्म्युले पाठ करावे लागतील, त्याचबरोबर थोडेसे तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आता आपण समोरासमोर नाही आहोत, त्यामुळे काय व्हिडिओ आयसोलेशन होऊ शकत नाही, किंवा काय म्हणतो, समोर आपण नसल्यामुळे काही गोष्टी मी ब्लॅकबोर्डवर वगैरे सोडवू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला काही वेळा लक्षात येत नाही. आणि इतर सब्जेक्टच्या बाबतीत तुलना केली तर त्यांचे प्रॅक्टिकल्स वगैरे रन करायला त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट असतात, किंवा तिथे काही गोष्टी प्रेझेंटली करून दाखवता येतात प्रॅक्टिकली. मला काही प्रेझेंटली करून दाखवता येत नाही, सगळं तुम्हाला इमॅजिन करावं लागेल, कारण मी काय तुमच्या समोर बँक आणू शकणार नाही, हा ही बँक, हा इंटरनल रेट ऑफ रिटर्न किंवा प्रोजेक्ट कुठला आणू शकणार नाही. पण एक ज्यावेळी तुम्हाला असे उदाहरण देईल त्यावेळी तुम्ही थोडंसं इमॅजिन करूनच या गोष्टी शिकाव्या लागतील. नसेल तर आणखी एक बेनिफिट, आणखी एक आपण रूट पाहूया. मी युट्यूबला काही चॅनेल्स आहेत, मी परवा पाहत होतो सहज, मी त्याच्या लिंक्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करेन. त्या युट्यूबच्या काही व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कार्टून इमेज वगैरे काढून त्यांनी ते दाखवलेलं असतं, एक इंडस्ट्री, त्याचा रेट ऑफ रिटर्न, बँकेचा, असं एक कार्टून इमेज टाईप मध्ये तुम्हाला ते शिकवलं जातं. तर मी त्याची लिंक तुम्हाला सेंड करेन युट्यूबला. समजा मी शिकवतोय त्याच्यातून समजतंय, नाही समजतंय, तर तुम्ही थोडस युट्यूबला सुद्धा त्या लिंक्सवर पाहून, कारण तिथे इमेज तयार केलेल्या, ज्या इमॅजिनेशनच्या आपण जे आकडे सांगतोय तुम्हाला, ते तिथं कार्टून इमेज मध्ये तयार केलेले असतात. तर मी थोड्या वेळाने तुम्हाला आपल्या ग्रुपवर, इकोचा जो काही आपला ग्रुप आहे त्याच्यावर मी सेंड करेन. ओके, आता विद्यार्थी संख्या 72 झालेली आहे. बाळांनो, का रिलेट केला, मी फक्त 47 स्टुडंटची प्रेझेंटी लावणार, कुणीही आज टाकायचं नाही मी प्रेझेंट होतो वगैरे. तुम्ही शेवटच्या मिनिटामध्ये ऍड होता आणि नाही ते पुन्हा शानपणा सांगत असताय की सर मी लेक्चरला होतो आणि मला मग पुन्हा स्क्रीनशॉट पाठवायचा. मी 46 स्टुडंट ज्यावेळी प्रेझेंट होते त्यावेळी प्रेझेंटी घेतलेली आहे. आता 72 आहेत, कुणीही त्यानंतर शानपणा करायचा नाही सर मी प्रेझेंट होतो वगैरे. 46 ची जी लिस्ट आहे तीच ग्रुपवर पडेल,
आणि तीच आजची प्रेझेंटी कन्सिडर होईल. ओके, तुम्ही शेवटचा मिनिट बाकी असताना ऍड होणार आणि सांगणार सर मी प्रेझेंट होतो, आणि मग पुन्हा स्क्रीनशॉट काढून पाठवणार सर मी प्रेझेंट होतो. हा शेवटच्या क्षणाचा स्क्रीनशॉट असतो. हे काय न कळण्यात मग आम्हाला काही हे समजू नका. ओके, त्यामुळे 46 स्टुडंटची फक्त प्रेझेंटी लागेल पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये.